हो, ह्या प्रवासामध्ये दादांनी जो निर्णय घेतला, त्या निर्णयामुळे आज खऱ्या अर्थानं त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभ्या आहेत. आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा घडत जातात, की लोकं त्या पद्धतीने बोलतात. तर मला असं वाटतं, की ही काही पहिल्यांदा अशी राजकीय वेगवेगळी गणितं पहिल्यांदा घडलेली नाहीयेत. राजकीय इतिहासामध्ये अनेक वेळा घडलेत. पण महाराष्ट्राच्या जनतेने किंवा बारामतीच्या लोकांनी त्यांना का स्वीकारावं? तर तसं तर स्वतःचं वलय आहे, स्वतःची कामं आहेत आणि ही सगळी वेगळी ओळख जेव्हा जनतेसमोर येते, तेव्हा लोकं केवळ उपमुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून नाही, तर स्वतंत्र सुनेत्रा अजित पवार ही त्यांची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि या ओळखीवरती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा चालवलेल्या आहेत. मोतीबिंदूचे 7,500 पेक्षा जास्त मोफत तपासणी करत ऑपरेशन केलेले आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या त्या स्वतः ट्रस्टी आहेत, त्याच्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता जवळून पाहत असताना उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांशी ते जुळलेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग आहे. इतकंच की त्याची जाहिरात